अधिपती रिॲक्ट होईल हे वाटलं होतं मला, पण तो असा टोकाचा या पद्धतीनं रिॲक्ट होईल, माझ्या अंगावर धावून येईल ही कल्पना नव्हती केली मी. ज्या माझ्या मुलाला मी बोटाला धरून चालायला शिकवलं, तोच माझा मुलगा आज माझ्याच हाताला धरून माझ्याच घरातून बाहेर काढायला निघाला. मी यासाठी मी माझा एवढाच जीव. काय होतं बाबा? बाबा बाबा काय होतं तुम्हाला? तुम्ही शांत बसा, थोडा वेळ शांत बसा बाबा. तुम्ही एवढा विचार नका करू. आता ते चिडलेत ना अधिपती, म्हणून असे रिॲक्ट झालेत. चंचे, अगं बघतेस काय? जा पाणी आण. शांत व्हा तुम्ही. थोड्या वेळाने अधिपती शांत होतील ना. तुम्ही फार विचार नका करू. एक काम करा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये चला, आराम करा. चला, तुम्ही काळजी करू नका. चला या. ए, तुम्ही दोघी ध्यानात घ्या. या घराचे लय उपकार आहेत तुमच्यावर. या घरानं पोचले तुम्हासनी. आधीच या घरात भांडणं चालले, त्यात उगाच तेल वतू नका. आलं का ध्यानात? आजी एवढं काय बोलू ग आम्ही? जे हाय तेच बोलाय ना. तेच की जे हाय तेच बोलू नका. नाही म्हणजे तुम्ही काहीच बोलू नका. जा देवापुढे जाऊन हात जोडा. आणि काय माफी मागू? माफी नाही, देवाकडे प्रार्थना करा. भुवी जिथं कुठं असेल तिथून लवकर परत येऊ दे. मम्मी चल. तुम्ही या बाबा. बसा इथे जरा शांतपणे. हा बस. हे घ्या बाबा, हे घ्या पाणी प्या जरा. अक्षरा, मला माफ कर, माझी चूक झाली, मोठी चूक झाली माझी. माफ कर मला. काय करताय तुम्ही? हात कशाला जोडताय? असं नका करू प्लीज. शांत व्हा. माझी खरंच चूक झाली अक्षरा. मी तुला विचारायला हवं होतं, तुझा सल्ला घ्यायला हवा होता. मी हे सगळं करण्याआधी मी एकदा बोलायला हवं होतं तुझ्याशी. हे असं काही होईल याची कल्पना नव्हती केली मी. त्या परक्या बाईसाठी अधिपती स्वतःच्या बापाला घराच्या बाहेर काढायला निघाला. जन्मदात्या बापाला. मी जन्म दिलाय ना अक्षरा त्याला. ती बाई कोण आहे त्याची? कोणी नाही. मी चूक केली अक्षरा. तुझं म्हणणं खरं आहे. त्या दोघांचं नातं त्याच्या मनात किती खोलवर रुजलंय हे ओळखू नाही शकलो मी. जी बाई त्याची कुणीच नाहीये, त्या बाईसाठी तो आज मला घराच्या बाहेर. तुमचाच मुलगा आहे तो बाबा. तुम्ही रागाच्या भरात मॅडमना घराबाहेर काढलं, तोच राग त्यांच्यातही आहे. तेही तेच करायला निघाले होते. देवीच्या स्थानी आहेत भुवनेश्वरी मॅडम त्यांच्यासाठी. देवीसारखी पूजा करतात ते, माहितीये ना तुम्हाला. पण ती देवी नाही आहे अक्षरा, राक्षसी नाही ती. अहो पण आता नाहीच कळणार आहे त्यांना. बाबा मी तुम्हाला तेच सांगत होते की जे काही खरं खोटं करायचं ते मॅडम घरात असतानाच करायला हवं होतं. आता मॅडम घरात नसताना ते शक्य नाहीये. बाबा आता आपल्याला जे काही करायचंय ते खूप विचारपूर्वक आणि शांतपणे करावं लागणार आहे. तुम्हाला तुमची वागण्याची पद्धत बदलावी लागणार आहे. आता तुम्ही रागाच्या भरात मॅडमना घराबाहेर काढलं, त्यांना काय साध्य झालं सांगा मला? त्याचा उलटाच परिणाम झाला की नाही? मी म्हटले तसंच झालं ना. काही असेल अक्षरा, पण या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास झाला. आय एम सॉरी, माझी चूक झाली. तुम्ही सारखा हात नका ना जोडू. आता शांत राहा आणि टेन्शन घेऊ नका. रागाच्या भरात अधिपती तुमच्यासारखंच वागले, ते मनावर घेऊ नका. आता एकदा मॅडम घरी आल्या ना की त्यांचाही राग आपोआप शांत होईल. आणि म्हणूनच आपण मॅडमना लवकरात लवकर शोधण्याची गरज आहे. कळतंय का तुम्हाला? मान्य आहे मला तुझं म्हणणं कळलंय अक्षरा. तुम्ही आराम करा आता. मी अधिपतींशी बोलते.
नाही नाही नाही, आता काल परवा नाही, त्याच्या आधी 4-5 दिवसामागं काय फोन आलता काय आई साहेबांचा? नाही काय? ऑफिसमध्ये जरा सगळ्यांनी विचारा की. हा किंवा आत्ता पण जरी फोन आला का नाही तुम्हाला तर मला लगेच कळवा. रात्री अपरात्री कवा बी येऊ दे, मला लगेच कळवा शिंदे तुम्ही. हा हा अहो तुम्ही कळवा, मी जेवढं सांगितलं तेवढं करा की. हा हा नाही काय झालेलं नाही आहे, तुम्ही फक्त तुम्ही करा की, तुम्हाला सांगितलं तेवढं करा. हो हा हा. अधिपती जरा शांत होता का तुम्ही? कसं शांत बसणार आम्ही? अहो आमच्या आई साहेबांनी का नाही आमच्या बापानं घराच्या बाहेर काढलंय. आता शांत नाही बसू शकत मी. असं आहे ती. गेलो त्या ट्रिपला, तिकडे गेलो नसतो ना 4 दिवस हे सगळं काय झालं नसतं. तुमच्या लाडक्या सासऱ्यांनी मुद्दाम ठरवून आपल्याला ट्रिपला पाठवलं. आता तरी पटतं का नाही? असं नाहीये, त्यांनी खरंच काही ठरवून नाही केलंय. तुम्ही समजून घ्या ना प्लीज. हो तुम्ही त्यांची वकिली करायला जर इथं आला असाल ना तर एक शब्द बोलू नका बरं का मास्तरींनी. मी कोणाची वकिली करायला नाही आली अधिपती. मी फक्त परिस्थिती समजावून सांगते तुम्हाला. ऐकून तरी घ्या. नाही नाही, मला आता काय तुमचं ऐकायचं नाहीये. तुम्ही जर काही सांगायचं असेल तर मला एक गोष्ट सांगा. काय? आपण जेव्हा थायलंडला चाललो दोघांनी तेव्हा आम्हाला आई साहेबांचा फोन आलता का? मॅडमचे मिस्ड कॉल. हे बघा, तुम्ही आता कुठली गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात. तुम्ही गोल गोल फिरू नका. जेवढं विचारलं ना तेवढं फक्त तुम्ही मला सांगा. कारण माझा फोन तुमच्याकडे होता म्हणताना मी तुम्हाला विचारायला लागलोय. आला होता काय फोन? लवकर सांगा. तुम्हाला तुमच्या शाळेची आणि शिक्षणाची शपथ आहे. खरं खरं सांगा. मम्मी समजा ना इस्कॉट झालाय बघ. त्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढला असतं ना लय मज्जा आली असती बघ. परत तीच आली ना व मांजरीवाणी. मास्तरडीला लई पुढं पुढं करायची हाऊस आहे. वय ना, ती मध्ये पडली नसती ना तर ते मोठे मालक आज घराच्या बाहेरच होते. आणि मग पुढचा नंबर मास्तरडीचा होता. म्हणूनच ती हे समज होऊ देणार नाही चंचे. कारण तिला माहित आहे ना व मोठ्या मालकांच्या मर्जीत बसली का तिलाच ही समधी प्रॉपर्टी मिळणार आहे. आणि कसं आहे, ती बी तर ताईवानी साध्या घरातनच आल्या ना. मग काय तिच्या तोंडाला पाणी नाही वे सुटणार. आणि एवढी मोठी श्रीमंती बघून तिचे डोळे तर फिरत्यालच. आणि हे तर माझ्या कवाच लक्षात आलंय. म्हणून तर तिनं ताईच्या गटात यायचा प्रयत्न बी नाही केला किंवा ताईच्या मर्जीत बसायचा प्रयत्न बी नाही केला. शेवटी काय केलं तिनं? मोठ्या मालकांच्या गटातच बसली. मम्मी लय डोकं चालवलं ग तिनं. त्या म्हाताऱ्याला आजारपणातनं बाहेर काढलं, त्याची समजी सेवा केली. आणि आता कुठलं चेक करून स्वतःच्या नावावर समजी प्रॉपर्टी करून घेईल ना कळणार पण नाही. मम्मी लयच हुशार निघाली ती मास्तरडी. परचंची तू म्हणली होतीस ना व काही समधी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घ्यायची म्हणून. हे ग मम्मी, ती किती बी हुशार असली ना तरी म्या तिच्या पुढची आहे. माझ्याकडे लॉची डिग्री आहे. माझी वकिली कुठल्या कामाला येणार मग? माझं नीट लक्ष आहे मम्मी. परचंची तू हे जे बी काय करायलीस का नाही ते समजत ताई यायच्यात कर. लई कमी येळ आहे बघ आपल्याकडे. तू उरक बाई, पटापटा उरक. समज आता समजे का नाही देवीकडे प्रार्थना करत असत्या का ताई लवकर घरात परत येऊ देत म्हणून. पर म्या बराबर उलटी प्रार्थना करणार आहे का ताई परत कवाच या घरात येऊ नये म्हणून. ताई का नाही कुणाला बी सापडू नये. मी असं देवीकडे साकडं घालणार आहे बघ तू. आला होता. आला होता मग हे तुम्ही मला अधिकाने सांगितलं तिथं? अधिकाने सांगितलं मला. त्याच वेळी तुम्ही का नाही सांगितलं मास्तरीन बाई मला? त्याच वेळी तुम्ही सांगितलं असतं तर माझं बोलणं झालं असतं ना आई साहेबांसंग. आज आई साहेब इथं घरात असते ना. माझ्या बापानं बाहेर काढलं नसतं माझ्या आईला. का नाही सांगितलं तुम्ही त्यावेळी मला? मुद्दाम केलं काय? नाही हो, मी मुद्दाम नाही केलं. मी आपण प्रवासाला निघालो होतो. मी विचार केला की तिथे पोहोचल्यावर होईलच तुमचा फोन. नंतर कराल फोन. पोचल्यावर कुठे सांगितलं तुम्ही मला? सांगितलं पोचल्यावर? मी आडग्यावानी तुम्हाला 10 वेळा विचारतोय, फोन लावायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळी गंमत बघत होतो, तुम्हाला सांगितलं नाही. याचा अर्थ काय? तुम्ही आमच्या बापाच्या प्लॅन मध्ये सामील होता.
तुम्हाला आमच्या आई साहेबांना घरातनं बाहेर काढायचं होतं. बरोबर आहे, माग आई साहेबांनी तुम्हाला घराबाहेर काढलं होतं म्हणताना तुम्ही आता परत त्यांना घराबाहेर काढलं काय? आमच्या बापाकडे असं केलं तुम्ही? अधिपती असं काहीच झालेलं नाहीये. तसंच आहे, त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं. मला त्यांचा फोन येत होता ते तुम्ही मला कळू दिलं नाही. मी त्यांना फोन करत होतो तेव्हा तुम्ही सगळी गंमत बघत होता पण तुम्ही मला एका शब्दानं बोलला नाही. याचा अर्थ काय? तुम्ही चारवाज सूर्यवंशीच्या कटात सामील होता हे मला वाटणार का नाही वाटणार मास्तरीन बाई? तसं मी तुमचं आमच्या आई साहेबांसगळं काही पटतच नव्हतं. मुद्दाम लपवलं. मला कल्पनाही नव्हती अधिपती इथे काय चालेल. असं काही केलेलं नाही मी, खरंच असं काही केलेलं नाहीये. सोडा, कसा विश्वास ठेवणार तुमच्यावर आता? कसा विश्वास ठेवायचा म्हणजे? असं का बोलताय तुम्ही? आतापर्यंत कुठली गोष्ट लपवली नाही तुम्ही आमच्यापासून, हीच गोष्ट बरी लपवली. लपवून नाही ठेवली, मी तेच सांगतेय तुम्हाला. मला काय कल्पना होती इथे काय घडलंय किंवा घडणार याची मला काहीच माहित नव्हतं. तुम्ही असं कसं म्हणू शकता की मी कटात सामील होते, मी हात मिळवणी केली म्हणून? मुळात हा कट नव्हता. रागाच्या भरात बाबांकडून सगळं घडलंय, मी तुम्हाला तेच सांगतेय. मॅडम मला नको असतील या घरात असा विचार करताय तुम्ही माझ्याबद्दल? खरंच तुम्ही वागलाच तसं. तुम्ही जे वागला ते तुम्हाला दिसत नाही. मी आता जे बोललो तेवढंच धरून बसलाय वे. का असं कुठेपणा केलं मग तुम्ही? मला का सांगितलं नाही तुम्ही? फोन आला तो बाबा, साधी गोष्ट आहे, सांगायची. नंतर मी काय बोलला नाही. का असं केलं सांगा की? अनाभाका घेतल्या होत्या मोठ्या, खरेपणानं वागायचं ह्याहून त्याहून. कुठे गेलं सगळं? हा, तुम्हाला माहित आहे का नाही आई साहेब माझ्यासाठी काय आहे तुम्हाला चांगलं माहित आहे मास्तरीन बाई, तरी तुम्ही असं का वागला? इतर वेळी मोठा तुम्ही शिकवत असताय, नात्यात खोटेपणा नको, एकमेकाला सांभाळून घेऊन वागायचं, जे काय असेल ते एकत्र गेलो कुठे सगळं मग ते? अहो या घरात आई साहेबानंतर मी फक्त तुम्हाला मानत होतो मास्तरीन बाई. सगळ्या दुनियेला मी बोंबलून सांगतो आमच्या मास्तरीन बाई एवढ्या समंजस आहेत, समजूतदार आहेत, कुणाला दुखवत नाही. पाठीद्वार गेला तुम्ही आता, सोडा, बाकी काय तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मोठी चूक केली तुम्ही. आणि बाकी कोणाविषयी असतं ना गोष्ट वेगळी होती. आई साहेबांविषयी तुम्ही असं, आमचं दैवत आहेत त्या. मला वाईट वाटलं. अधिपती ऐका, हे बघा, हे कट कारस्थान नव्हतं. हे रागाच्या भरात बाबांकडून घडले. मी काही मुद्दाम केलेलं नाही किंवा लपवलेलं नाहीये. प्लीज समजून घ्या तुम्ही. आता मला काय समजून घ्यायचं नाही. आता तुम्ही एक गोष्ट इथं करून घ्या. आता जर आई साहेब लवकरात लवकर सापडल्या नाहीत ना मास्तरीन बाई, तुमच्या संग सगळ्यांनी हे जड जाणार. आणि जो अधिपती आतापर्यंत तुम्ही बघितला नसेल तो तुम्हाला बघायला मिळणार, एवढं लक्षात ठेवा. अधिपती थांबा प्लीज, चुकलं माझं. अधिपती प्लीज, हो ऐकून तरी घ्या ना प्लीज. मी मुद्दाम नाही केलं. सॉरी, खरंच सॉरी. आई साहेबांनी शोधणं आता जास्त महत्वाचं आहे तुमच्या सॉरी पेक्षा. अहो पण चंचे, चंचे, मम्मी मम्मी अगं मम्मी अगं मम्मी हळूहळू. अगं एकच नंबर काम झालं चंचा आपलं. मम्मी आपल्याला पाहिजे तसं झालंय का आपल्याला नकोय तसं झालंय? अगं चंचे आपल्याला जसं पाहिजे तसंच झालंय. अगं आपली ग्रहदशा फिरली. अगं आपल्याकडे चांगले दिवस येणार आहेत आता. मम्मी काय झालंय काय ते सांग. हे बघ ऐक जरा. अगं चंचे त्या अधिपती मास्तरडीची लई भांडणं झाली. अगं नाही नाही ते बोललाय त्यो. तू म्हणतो कसा माहिती का? का आमच्या बापा एवढाच तुम्ही बी जबाबदार हायसा आमच्या आई साहेबांनी बाहेर घालवण्यात. कळतंय? मम्मी काय काय सांगेल असं म्हणले ते? अगं तेच तर सांगायला. आपल्याला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते, ते मेले चंचे. आता आपल्याला का नाही ह्याचाच फायदा उचलायचा आहे. म्हणजे बघा आता अधिपतीचं डोसकं टाळ्यावर नाही, ते टाळ्यावर येऊ बी द्यायचं नाही. आणि जर आपल्याला असं वाटतंय का त्याचं डोसकं टाळ्यावर यायलंय का मग हळूच टपली मारायची.
आता का नाही या दोघांची भांडणं टोकाला गेली पाहिजेत. एक तर अधिपतीनं त्या मास्तरडीला या घराबाहेर हाकललं पाहिजे, नाहीतर मास्तरडी स्वतःच म्हणायला पाहिजे मला यो संसार बी नग आणि यो नवरा बी नग. मम्मी जर का असं झालं का नाही तर सुंठी वाजून खोकलात जाईल. अगं चंचे त्योच तर घालवायचा आहे. बाई कशात बरं वाटतंय? माझी लेक जोवर माझ्या समोर येत नाही नव तवर मला नाही बरं वाटायचं. माझंच चुकलं. मी तुमचं ऐकायला नगं होतं. मी बी भुवी बरोबर घराबाहेर जायला पाहिजे होतं. तिच्या सोबत असते तर हा जो घोर लागलाय नव तो तरी लागला नसता. आई माझ्यामुळं तुम्हाला एवढा सगळा त्रास होतोय, मला माफ करा. रागाच्या भरात तुमच्या लेकीला घराच्या बाहेर काढलं तेव्हा वाटलं नव्हतं की या सगळ्याचा परिणाम अधिपतीवर, अक्षरावर आणि तुमच्यावर असा होईल. 4च दिवस झालेत, पण आता मलाही असं वाटायला लागलंय की भुवनेश्वरी सापडायला हवी. भुवी सापडलीच पाहिजे. ही जी गोष्ट आता तुम्हाला सुचती आहे नव, तेव्हा जर का सुचली असती तर हे समजा घडलंच नसतं नव. पण आई जे काही घडलं त्याच्यामध्ये फक्त माझी नाही तुमच्या मुलीची सुद्धा चूक होती, कधीतरी मान्य करा. चूक आणि बरोबर हे जो ठरवतोय नव त्याच्यावर अवलंबून असतं. या मला विचाराल तर भुईनं या घरासाठी, अधिपतीसाठी जीव ओतून समज केलंय. मला नाही वाटत तिचा काय वाईट हेतू होता त्याच्यात. खरं आहे तुमचं. चूक आणि बरोबर हे वागणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. तसंच चांगलं आणि वाईट हे सुद्धा बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. तुम्हासनी तुमच्यासाठी, अधिपतीसाठी, घरासाठी भुवीचं जे खरं प्रेम आहे ना ते दिसलंच नाही बघा. ते जर का दिसलं असतं ना तर तुम्ही हे पाऊल उचललंच नसतं. जाऊ दे, मी कशापायी तुम्हाला सांगत बसली गे. आई अंबाबाई, काय तर मार्ग दाखव बाई. आता सकाळ धरणं ओळखालोय ग. आईसाहेबांनी कुठं घावन झालेत. सगळीकडे हुडकलं, काय पत्त्याच नाही त्यांचा. तुला तर माहित असेलच की त्या बी मागं काही सुगाव ठेवून गेल्या नाहीत. असं कळावं माणसाला, सांग बरं. काहीतरी चमत्कार कर. या घरात मला आईसाहेब पाहिजेत बघ. मला बाकी काय माहित नाही. त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही. तुला माहित आहे का नाही? होय ग, त्यांचा एकमेव आधार मी आहे, लक्षात घे. आणि माझा आधार त्या आहे. तुला माहित आहे सगळं. मी सांगायची काय गरज आहे? मला अजून आठवते माहिती आहे का, मी लहान असताना मी जरा जरी आजारी पडलो ना, आईसाहेबांचा जीव नुसतं वर खाली वर खाली वर खाली रात्रभर माझ्या उशाला बसून असायच्या. कपाळावर पट्ट्या बदलत. जरा जरी ताप आला तरी आमच्या आईसाहेब चैन नसायचं त्यांच्या जीवाला. आमच्या बाण आज पांग फेडले बघ त्यांचे. आयुष्यभर असं वागला येऊ माणूस. त्यांच्या कष्टाची कवा पावती दिली नाही, काय नाही. लहानपणी पण असंच त्यासनी घरातनं बाहेर काढायचं होतं. आता एक सेकंद माझ्या घरात थांबायचं नाही. पण मी होतो तिथं, त्यामुळे ते करू शकले नाहीत तसे. आता पण मी असतो का नाही, आई शपथ आमच्या बापाची हिंमत झाली नसते आईसाहेबांनी बाहेर काढायची. मी नेमका बाहेर गेलो. आई तुझ्या पाया पडतो, काहीतरी कर, आईसाहेबांनी घेऊन ये. त्यांच्याशिवाय एक क्षण बी या घरात राहू शकत नाही ग मी. तुला माहित आहे का नाही? काहीतरी त्यांचा पत्ता लागू दे, काहीतरी सुगावं लागू दे. आई ये. चिडलाय ना माझ्यावर? सगळ्या जगावरच चिडला असणार तुम्ही, अगदी साहजिक आहे. पण मी खरं सांगते अधिपती, मी खरंच सांगते, मला काहीच माहित नव्हतं. तुम्हाला आता मॅडम बद्दल जेवढं माहिती आहे ना तेवढंच मला माहित होतं. मला थोडी जरी कल्पना असते ना तर मी तुम्हाला लगेच इथे घेऊन आले असते. खरंच सांगते मी, मला पण पटलेलं नाही हे बाबांनी जे केलं ते. मी बोलले त्यांना, खूप बोलले. आता बोलून काय फायदा? आमच्या आईसाहेब आहेत का घरात? असं काय करता, ते येतील ना परत. येतील ना त्या घरी परत. त्यांना करमणार आहे का तुमच्या अजून कुठे? मला पण त्यांच्याशिवाय करमत नाही या घरात.
सवय नाही बाबा, मी नाही राहू शकत ह्या घरात त्यांच्याशिवाय. त्यातनी घेऊन येणार बघा तुम्ही, लवकरात लवकर घेऊन येणार. मावशी प्लीज प्लीज काही तुम्ही डोक्याला थोडासा ताण द्या ना, आठवायचा प्रयत्न करा. कुणीतरी नातेवाईक असतील ना ज्यांच्याशी आपण बोलू शकतो. अगं आमचे लई काही नातेवाईक नाहीत. जेवढे बी होते समध्यांचा संबंध तोडून टाकलाय बघा आम्ही. ती नाही जाणार त्यांच्याकडं. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला त्यांची नावं सांगा, नंबर्स द्या, मी सगळ्यांना फोन करून बघते. आपल्याला एकही मार्ग सोडून चालणार नाही. आता सगळं ट्राय केलं पाहिजे. अगं तू सून आहेस तिची, मी तर बहीण आहे ग. तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे मला तिची. तुला वाटतंय मी आत्ता पत्र थांबली असेल? समध्यासनी फोन करून झाल्यात, कुणाकडे बी गेलेली नाही ती. आता आपल्या हातात काय बी नाही बघ. आता फक्त देवीला साकडं घालायचं. ताई लवकर घरात येऊ देत म्हणून. तीच तिला बुद्धी देईल आणि तीच तिला घरी आणेल. कारण माणसांनी केलेलं देवालाच निस्तरावं लागतंय.